रोज तयार करतात. 16 सालंकृत कन्यादान. फक्त एकच अलंकार तुम्हाला नाही करावं लागत, ते म्हणजे मंगळसूत्र. तिच्या पतीकडचं असेल ते, पण इतर सगळे तुम्हाला दानात द्यावे लागतात. ही जुनी पद्धत आहे बरं बाळवटपणाची. तुम्ही असं करू नका आणि करू शकतही नाही. आणि एक पुन्हा लक्षात ठेवा, एक गाय चुकून 2 ब्राह्मणाला दान दिली, पुण्य करता पाप घडे गेला नरकाला. राजा नृग सरड्याच्या जन्माला गेला. राजा नृगाने 1000 गायी दान करणारा माणूस, एका ब्राह्मणाला गाय दिली, ती कळपात पडून आली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ब्राह्मणाला दिली. 2 ब्राह्मणाचं भांडण झालं. त्यांनी सांगितलं मला काल ही मिळाली, यांनी सांगितलं मला आज मिळाली. राजाकडे केस गेल्यावर त्यांनी सांगितलं की चूक झाली असेल, मी जाणून तर काही एक गाय 2 माणसाला दिली नाही. पाप तर लागलं, म्हणून यमधर्माने त्याला सरड्याचा जन्म दिला. सरड्याचा. भागवतात कथा आहे की नाही, कृष्णाची पोरं भगवंताची खेळत होती. त्यांची गिल्ली दंडा खेळताना गिल्ली पडली विहिरीत. फार प्रयत्न केला, नाही आली. देव स्वतः आल्यावरती काढून दिली. त्याला लावून एक सरडा वर आला. कृष्ण दर्शनानं नृग झाला. देवाने सांगितलं पोरांनो जरा थांबा. या राजाला विचारला सरडा का झाला. 1000 गोदान करणारं सांगितलं हो. एक गाय दुसऱ्याला, जी 2 माणसाला एका वेळेला दिली गेली. तद्वत एका कन्येचं दान केलं. दान केलं तुम्ही, 12 तासही नाही गेले, 2 तासही नाही गेले, दान आटोपलं तुमचं, दान दिली. अरे मी म्हणतो आजच्या भाषेत अनटच कन्या असू द्या, नाईलाजाने ॲक्सिडेंट झाला, मेला नवरा, काय असेल, त्या कन्येचं पुनर्दान करता येत नाही. नाही नाही. जे फल एका गायीचं 2घांना दान करण्याचं, तेच कुफल एका कन्येचं 2 माणसांना दान करण्याचं आहे. असं कसं झालं. डिपेंड्स अपॉन युअर फेट. दैवम फलती सर्वत्र. कोणाचाच दोष नाही आहे त्याच्यात. वेदात अन्नाला प्रजापती म्हणतात. अन्नाला अन्न आपण म्हणतो, भोजन आपण म्हणतो. प्रजापती याच्याकरता की सबंध प्रजेचं पोषण करतो ना. काय त्याला काय, ही जी नियमावली आहे ही आहे पुरातन, पण अंशात्मक तरी आपण आज पाळायला पाहिजे. राजा दानाला धन नाही लागत, फार मन लागते. तुम्ही एवढंसं जरी खऱ्या मनानं प्रेमानं दान केलं, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेच. 9वा अध्याय पहा. अर्जुना, मला काही 10 रुपयाची माळ नाही लागत, एक पान वाळलेले, एक पाकळी फुलाची, फळ असं की जे कोणी खात नाही, मला खात चालते. तोय म्हणजे पाणी एक पळीवर. पण कसं, कोणती ओवी आहे या श्लोकावरची, ज्ञानेश्वरी वाचणारा, या श्लोकावरची पहिली ओवी कोणती आहे. मग निस्सिंभा उल्हासे मदर्पा वयाचे निमिषे. मग म्हणजे का, हा श्लोक सुरू होण्याच्या आधीच्या श्लोकावरची शेवटची ओवी. हा, तुम्ही दान कसं देता. कुरवंडी करून याचा अर्थ काय, तुम्ही काय 4-5 ओव्या सांगावं लागतील तुम्हाला. आधी स्वतःला ओवाळून टाका आणि मग निस्सिंभा उल्हास आहे, मग पत्र काही चालेल. या लागी शरीर सांडोवा कीजे, सकळ गुणाचे लोण उतरीजे, संपत्ती न सांडीजे, संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करून, मग निस्सिंभा उल्हास. शरीर सांडोवा कठीण, मग निस्सिंभा उल्हास. सकळ गुणाचे लोण उतरीजे. फार गुणवान लोक आहेत तुमच्यापेक्षा, मी गुणवाने बोलूच नका. आणि संपत्ती मधु, संपत्तीचा मध तुम्हाला नरकाला नेतो, संपत्ती नाही नेत. राजा द्विजा पोतका कृष्णा यावत तिष्ठती मेदिनीही.
थिरणेम गुह्यतमम नाही तस्मात तस्मिन पूजिते पिता निराशान या. हां, ज्याप्रमाणे पुष्कर तीर्थात कपिला गो दान केली आणि ब्राह्मणाचे चरण प्रक्षालन करून, कधी कधी योग असं असतो की तोच ब्राह्मण तुमचा गुरु आहे, त्याची जर तुम्ही पाद्यपूजा केली तुम्हाला किती फल. जेवढं कपिला गाईच्या दानाचं तेवढं. जोपर्यंत पाय धुतल्यानंतर भूमीवर ते पाणी पडल्यावरती ओली राहते तोपर्यंत पितरांना जल मिळत राहते. तावात पुष्करणेन पिबंती पितरो जलम. राजा, दानाला लागत नाही काही, फार किंचित. मुंग्या दिसल्यावर तुम्ही एवढी एवढी बारीक साखर टाकता की नाही, त्या वारूळ काय असतात ते छिद्रजवळ टाकता की नाही. सूक्ष्मजीव आहेत ते, त्यांना तेवढंच पुरं आहे, पण ते शोधावे लागतात, टाकावे लागते. किती जीवांचं भरण पोषण करता तुम्ही. युधिष्ठिराने सांगितलं, महाराज शौच नसेल तर जीवन काय. सांगितलं काहीच नाही, शुष्क आहे. वाक शौच हे लक्षात ठेवा, लिहून घ्यात आहे. शौच किती प्रकारचे आहेत. वाक शौचम, कर्म शौचम, यच्च शौचम, जलात्मकम, विभी शौच प्रवृत्तीत स्वर्गीनाथ संशय. राजा, शौच 3 प्रकारचे आहेत. वाक शौच म्हणजे वाणीची पवित्रता, कोणाला शिव्या देणे, निंदा करणे, अंगावर धावणे, अशौच आहे. त्याला सुत काय असं समजावं त्या माणसाला. वाक शौच. कर्मशौच, क्रियेची पवित्रता. एक पोरगं ब्राह्मणाचं संध्या करायला बसलं. मी त्याला सांगितलं का तुला संध्या करता येते, करून दाखव. त्यांनी पळी पंचपात्र संध्यापात्राची अदलाबदल झाली. संध्या करताना जलपात्र उजव्या बाजूला पाहिजे की डाव्या, कोणत्या बाजूला पाहिजे शांताराम. होट न घालू. कॅन एनीबडी ॲन्सर. ब्राह्मण तर असतील ना प्रश्न, कोणत्या बाजूला पाहिजे. संध्या करत नाही त्यांना प्रश्नच नाही विचारला मी. जलपात्र उजव्या बाजूला पाहिजे. तुम्हाला सवय जेवताना पाण्याचं भांडं डाव्या बाजूला ठेवता, ते हागायला जाताना डाव्या बाजूला पाहिजे, जेवताना उजव्या बाजूला पाहिजे. आणि नेमकं तुम्ही उलटं करता सगळं. व्यवस्था नका पाहू, विधी पहा धर्माचा. मी त्याला सांगितलं का रे संध्या गेली वाय, डाव्या बाजूला पळी कुठे आहे, पंचपात्र कुठे आहे, संध्यापात्र कुठे आहे. त्याला काय अर्थ आहे. त्याला काय अर्थ आहे मग कशाला अर्थ आहे. अरे तिसरं जलशौच आहे. जलानं शरीराची शुद्धी आहे की नाही. 2-2, 3-3 दिवस आंघोळच करत नाही, थोबाड धुतात आणि पावडर लावतात त्याला. ते आंघोळ स्नाने पाप ताप जाते असं माऊली बोलली. स्नानानं पापही जाते आणि तापही जातो. काही लोक संध्याकाळी आंघोळ करतात, काही रात्री 10 वाजता झोपायच्या वेळेला करतात. बापे बहादर. ब्रह्मदेवानं विधी त्याच्या वेळा वेळापत्र काय दिला ना आपल्याला. जेवावं कधी, भोजन कधी करावं, निद्रा काय सांगावं तुम्हाला. सायं प्रातश्च संध्यायो ब्राह्मणो असं ते. तशी त्रिकाल करा, पण निदान सकाळ संध्याकाळचा करा. सीदेत कृतारो महिपती सागरात. दोन्ही वेळ संध्या करणारा ब्राह्मण पवित्र असतो. वेदमात्रा गायत्री जप करावं लागेल ना. आणि त्याचं काय आहे, रात्री पाप घडलं असेल तर प्रातःसंध्येनं नष्ट होते. दिवसभराचं पाप सायं संध्येनं जाते. आणि माध्यान्ह संध्या याच्याकरता करावी लागते की अजाणता पाप घडलं असेल ते माध्यान्ह संध्येनं जाते. संध्या म्हणजे चेष्टा नाही आहे. न्यास विधी अतिशय महत्त्वाचा आहे. न्यास करावा लागतो की नाही. त्याचं फल केवढं मोठं आहे. समुद्रपर्यंत पृथ्वी तशी तुम्ही जिंकून दान नाही करू शकत, पण या पद्धतीनं करू शकता. राजा, सूर्य ग्रह हे काय आहे सगळे जाणून घ्यावं लागेल. सर्वे नानुगतम चैनम दानुता पितिनाशना घोर रूपा महाकाया धर्मंदेन ते द्विजोत्तमम.
क्रूरकर्मा, मांसभक्षी राक्षस हेही गायत्री जप परायण आहेत. रावण संध्या करत नव्हता काय? हिरण्यकश्यपू करत नव्हता. ब्राह्मण आहेत सगळे. संध्योपासन. तुम्हाला माहीत आहे वाली संध्या करत होता त्रिकाल. 100% ब्राह्मण आहेत. हनुमंतराय, वाली, सुग्रीव सगळे ब्राह्मण आहेत. त्यांना यज्ञोपवीत होतं. आणि वाली तर समुद्राच्या काठावर जाऊन संध्या करत होता, हजारो मैल जाऊन. तरी राक्षस सिद्ध झाला, तरी दोषी सिद्ध झाला. रावण ब्राह्मण आहे, त्रिकाल संध्या करतो, तरी मारावा लागला. आणि त्याला मारल्यावर ब्रह्मत्या नाही लागली. अगस्त्यने सांगितलं काही कारण नाही ब्रह्मत्या. हा अग्निदौ गर्दश्चैव शस्त्रप्राणी धनापहा आततय होता. आततय गुरुंवा बालव दोवा. राजा तुला सांगू काय, इतरांचं तारण करण्यात समर्थ आहे गायत्री. तरण त्याला गायत्री का म्हणतात? गायंत अनाम तारते, गान करणाराला तारते म्हणून गायत्री म्हणायचं. हव्यम कव्यम यत् किंचितम सर्वत्र. हव्य म्हणजे यज्ञ, कव्य म्हणजे श्राद्ध. हव्य कव्य ऐकता तुम्ही कधी कधी, बहुतेक नाही पण एखाद्या वेळेला ऐकता. त्यात हव्य कव्य सारखे नाही आहेत. हव्य यज्ञाकडे गेलं, कव्य पित्राकडे गेलं. साधू संत लोखंडाचं शस्त्र घेऊन भांडत नसतात. ज्याप्रमाणे इंद्र वज्राने सगळं संपवतो, त्याप्रमाणे ब्राह्मण क्रोध दाखवत नाहीत. पण ब्राह्मणाला जर क्रोध आणला, साधू संताला जर क्रोध आणला, तो अपराधी नष्ट होतो. संताशी क्षोभवी कोण्याही प्रकारे, त्याचे नवे बरे उभय लोकी. ह्या लोकांना क्रोध येईल असं काही करूच नका. मार्कंडेय वाच. वाक शौचम कर्म शौचम. मी तुला 3 शौच सांगितले. यातलं वाक शौच प्रयत्नानं सांभाळ. अरे पुण्यतीर्थात स्नान, आंघोळ नाही. आंघोळ स्वच्छते करताय, स्नान विधित आहे, आंघोळ विधित नाही. हा त्याचा पर्यायवाची शब्द नाही. तुम्ही रोज आंघोळ करता, स्नान करत असाल तर कोणता मंत्र म्हणता? फक्त गंगेचवन यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी निदान लैंदान एवढं म्हणा. त्याला विधी नसेल तर मग कसं काय कराल त्याला? आणि प्लॅस्टिकच्या बकेटीत आंघोळ करू नका. आता का बापाला बाप का म्हणा, त्याचं उत्तर मी देऊ? आईला आई का म्हणा, मी उत्तर देऊ? ताम्रपात्र म्हणजे आपला गंगाळ आपल्या पूर्वजांनी शोधून काढला का? अतिशय शुद्ध आहे. चांदी शुद्ध नाही एवढी, सुवर्ण नाही, ताम्र फार शुद्ध आहे, कासव फार शुद्ध आहे. त्याला विज्ञानाची जोड आहे. गायत्री जपतो, विधी करतो म्हणून तो ब्राह्मण सिद्ध होत नाही. राजा वज्रे व्याप्यापरण यत्त संधी बहुश्रुता. हा व्रज कशाला म्हणतात? मथुरेजवळ आहे ते? नाही 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 नाही. व्रजभूमी म्हणजे काय? ॲप्रोप्रिएट, आय मीन वॉन्ट ऑफ करेक्ट ॲन्सर. व्रज म्हणजे काय? आता इथे तुमच्या संस्कृत जाणणारे वैयाकरणी काही ना काही तर असतीलच. व्रज म्हणजे गायी बांधण्याचं स्थान. व्रजभूमीला व्रज का म्हणायचं? कृष्णामुळे नाही, नाही, गोसेवक होता देव. गायी बांधण्याचं स्थान होतं, गायीचं पोषण होतं, त्याला व्रज म्हणतात. खाटकानं गायी आणल्या ते व्रज होईल काय? नाही. पोषण जिथे गायीचं होतात. कसायाची दाव आहे. तुम्ही म्हणाल महाराज हे व्रज येतात. कशाचं व्रज मातीचं? तिथं नारकीय स्थान झालं. ज्या ठिकाणी बहुश्रुत विद्वान राहतात, हे व्याख्या सांगू काय? मग नाही त्यात एक दिवस वाढलाच आहे माझा तसा. तत् नगरामित्याहो. नगराची व्याख्या काय? ज्या गावात बहुश्रुत विद्वान राहतात त्याला नगर असं म्हणतात. नगरहा ते नगरहा. गर म्हणजे विष. ज्यांची मन विषाने लिप्त नाहीत
अशी मंडळी ज्या ठिकाणी राहते त्याला नगर म्हणतात. शास्त्री नगर, मुकुंद नगर. आता हे तुम्ही टॅली करून पाहून घ्या. नगर म्हणजे तसे नगर थोडं आहेत ते. हे रक्षणादी पुण्यतीर्थात वार्तालाप सततं कीर्तयन्तो माम आदी जो मन वाणी क्रिया आणि बुद्धीद्वारा कधी पाप करणार नाहीत त्याला महात्मा आणि तपस्वी दोन्ही डिग्री धरा तुम्ही. आता शरीराला वाळवणं तप झालं, पण महान आत्मा करणे तो महात्मा झाला. ज्याच्या मनात स्वतःच्या कुटुंबाकरता दया, आसक्ती, प्रयत्न वगैरे आहे काय, तर हो की नाही. फक्त भोजन बंद करणे म्हणजे तप नाही. तुम्हाला कुटुंब पोषणही करावं लागेल आणि निराधारांचं पोषणही करावं लागेल. कारण हे विश्वची माझे कर. हे विशाल कुटुंब माऊलीने सांगितलं आहे तुम्हाला. उत्तम गतीला माणूस प्राप्त होईल. शुद्ध भाव नसेल तर फळमूळ खाऊन हवा पिऊन काही होणे नाही राजा. अग्नीत जळालेली बीज ज्याप्रमाणे निर्माण होत नाहीत, ज्ञानद्वारा अविद्या नष्ट झालेला पुन्हा जन्म नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम हे विद्यते. आता ज्ञाना वाचून काही जाऊ द्या, पण जे जे काही आपण करतो किंवा चुका करतो त्याचं मूळ अज्ञानात आहे. अज्ञानात मी नेहमी विपरीत ज्ञानात आहे असं म्हणत असतो. का? ते पवित्र वेगळं आहे. वाचोनी ज्ञानीने एके उपाय करशी जितुके गुंपशी अधिके रुखे ये 15वा अध्याय. नरूपमस्य हततोपलभ्यते नांतो न चादेर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरौढमूलम असंगशस्त्रेण दृढेन ततः पदम तत् परिमार्गे. दोन्ही श्लोकाचा समन्वय करून घ्या. कारण असं आहे, ज्ञान जोपर्यंत नाही, ज्ञानाचं भजन आणि अज्ञानाचं भजन दोन्ही भजन, पण भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुके ना, ही पंचायत आहे. तुम्हाला सृष्टी कशी आहे, कशाची बनलेली आहे की नाही हे ज्ञान आहे. आरंभाची आहे की विवर्ताची आहे, की चारवाक म्हणतात त्याप्रमाणे आहे. चारवाक नास्तिक. चारवाकाचं म्हणणं आहे की बाबा आपण पान खातो, तांबूल. पान हिरव्या रंगाचं आहे, चुना पांढरा आहे, कात पांढरा आहे, अमुक आहे, सुपारी पांढरी आहे. पण चरवणानंतर लाल रंग का निर्माण होतो? त्याप्रमाणे पृथ्वी, आप, तेज, वायू 4 भूतानं सृष्टी झाली. आकाशाचं कामच नाही. मग आम्ही त्याला उत्तर असं दिलं की बाबा तुझं म्हणणं ठीक आहे, पान चावल्यानंतर चरवणानंतर लाल रंग होतो की नाही, ते चरवण करायला कोणीतरी जिवंत माणूस लागेल की मुर्दा चावतो? प्रेत चावते काय? जिवंत माणूस चावतो की नाही? दॅट्स ऑल. चेतन आहे ते. म्हणजे आकाश तत्व मानल्या वाचून याकरता समन्वय साधावा लागेल. नसेल समन्वय कसं काय कराल त्याला? तत्वम राम, कृष्ण, विष्णू, शिव, द्वयाक्षर शतैरेती सहस्रेश प्रत्यय. अरे विष्णू सहस्रनाम आहे भगवंताचं. काही तत्वम, तत्त्वम असी. तत्वम कळलं की नाही? ते तू आहेस. त्वम तू, तत् ते, असी म्हणजे आहे क्रियाबद्दल. हा जप करतात तत्वमसी तत्वमसी तत्वमसी. काही लोक राम 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 म्हणतात, काही कृष्ण कृष्ण म्हणतात, काही विष्णू म्हणतात, काही शिव शिव म्हणतात. त्यात थोडं सावध राहत जा. हरे राम हरे कृष्ण. पण काही संप्रदायाने रामा आणि कृष्णा प्रचारात आणलं. गेलं सगळं वाया. काना लागला, रामचं रामा झालं. रामाचा काय अर्थ आहे? राम म्हणजे रमन्ते योगिनो ह्यस्मिन् इति वा रामा. रामा रमन्ते पुरुषांते रामः.
वेश्या जी इतर पुरुषाबरोबर रमण करते तिला रामा असं म्हणतात. कृष्णा म्हणजे काळ्या रंगाची, कृष्ण म्हणजे देव. पण तुमच्या मनानं फेरबदल करू नका. आता हे जे जप करणारे लोक आहेत, काही श्लोकाचे अंकित आहेत, पद आहेत, सहस्रशास्त्रनामाने सगळं केलेलं आहे. काहीही करा पण नाम घ्या. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे. हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ. का आणिक नका पाडू गावाळाचे भरी. धर्मराज, परमात्म तत्वच फक्त ज्ञानवेदीद्वारा प्रयत्नपूर्वक जाणण्याचा विषय आहे. बाकी जाणून कराल काय? येरती माईके दुःखाची जनती. असा कारखाना कसा टाकावा, ही वस्तू निर्माण कशी करावी, फॅक्टरीज. येरती माईके दुःखाची जनती. संग्रह नाही होणार ना कशाचा, पुण्याचा नाही कशा नाही. वैशंपायन म्हणतात, जन्मेजया, युधिष्ठिर महाचतुर आहेत. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही पुष्कळ सांगितलं, पण मला प्रधान विधी सांगा. आता विधीन प्रधान विधी काय रे? दानाची प्रधान विधी सांगा, जी श्रुतीला आणि स्मृतीला मान्य आहे. स्मृती म्हणजे धर्मग्रंथ, श्रुती म्हणजे वेद, दोघांचा समन्वय आहे. पण कधी कधी श्रुतीत आणि स्मृतीत विरोध दिसतो. त्यावेळेला श्रुतीचं आधी ऐकावं, स्मृतीचं नंतर ऐकावं. कोणी कोणाचं ऐकावं? भरताची माता कैकेयी आहे, कौशल्यही माता आहे. भरतांनी कैकेयीचं ऐकलं की कौशल्याचं ऐकलं? का? जन्मदात्री आहे ना कैकेयी, पण रामविरोधिनी आहे ना, सोडलं तिला. तुला दानाचे रहस्य सांगू काय? सावधान होऊ नये का जरा. शृणुदान रहस्यामी शित्वा प्रतिम छायाम करणीम श्राद्धम तु कर्णपरिवारचे दशक कल्पातीम ते क्षीयते दुष्टिराहा. मी माझ्या मनाचं नाही सांगत, श्रुती स्मृती प्रामाण्याचं बोलतो. तुम्हाला रहस्यदानाचं विचारायलाच ना, त्याचं वर्णन ऐक. गुरुवारी जर अमावस्या असेल, अमावस्या गुरुवार आयोग आहे, आणि पिंपळ वृक्षाच्या सावलीत, ज्याला गजच्छाया पर्व असं पंचांगात म्हणतात किंवा लिहिलेलं असतं, तुम्ही वाचता गजच्छाया पर्व काय. मी तुम्हाला आधी विचारलं असतं गजच्छाया पर्व म्हणजे काय, तुम्ही मानच खाली घातली असती. गजच्छाया पर्व वाचता, पण त्याला गुरुवारची अमावस्या पाहिजे आणि पिंपळाची छाया पाहिजे. त्या गजच्छाया पर्वात पिंपळाच्या पानाची हवा लागली पाहिजे. अशा वृक्षाच्या खाली जर श्राद्ध केलं तर पितर 1,00,000 वर्ष स्वर्गात राहतील. तुम्ही म्हणाल महाराज काय पुरे, अरे हेच खरं आहे. तुम्हाला माहीत नाही, करू शकत नाही म्हणून. उड्या मारल्या त्या कोल्ह्यांनी, द्राक्षाचा वेल हाताला नाही आला तर तो म्हणतो जाऊ द्या बुवा मोठा आहेत. कधी नाही आहे. जीविके करता शिजवलेलं अन्न दान करून टाकलं, उपाशी राहिला. नाथ महाराजांच्याकडे ही व्यवस्था होती. निमंत्रितांना जेवायला सांगत नसत. वाड्यासमोरून गेला 12 वाजता की तो सेवक उभा असे, जेवायला बसा. असं काय? आपण बार्शीला जातो की नाही, किती दिंडे जातात बार्शीहून. तुम्हाला बेसन आणि भाकर प्रत्येकाला मिळते की नाही? हजारो लोक जातात. 10-15 दिवस तेच असतं. बोलावून खाली उतरा एसटीच्या, एक भाकर खा, पाणी प्यान, मग जा. का? रस्त्यानं चालणारा काय जे असेल नसेल, माणूस संकोचानं तहान लागल्यावर पाणी मागत नाही, पण ग्रहस्थानं जाणावं की सगळ्याच्या याला पाणी लागेल, पाणी पाजा. कोणाचं कर्म आहे? पूर्वेकडे वाहणारी नदी म्हणजे प्रवाह तिचा. पूर्वेकडे वाहणारी नदी ज्या क्षेत्रात टर्न होते, पश्चिमेकडे वाहते, त्याला प्रतिस्तोत्र तीर्थ म्हणतात. ते महातीर्थ झालं. हे 2 ठिकाणी आपल्या पूर्णेच्या ठिकाणी आहे. तसं 3 ठिकाणी आहे, पण 2 ठिकाणी आहे.
त्या ठिकाणी केलेलं दान अक्षय, क्षयच नाही त्याला कधी. म्हणून यावर्षी पानेटला जे हजारो हजारो लोक होते ना, तेथे पूर्ण आंघोळ केली. त्यात पूर्व वाहिनी आहे की दक्षिण वाहिनी आहे, कशी फिरली आहे हे कळावं माणसाला. इथेच का ऋणमोचनला पूर्व वाहिनी आहे पूर्ण की दक्षिण वाहिनी आहे? आम्ही म्हणतो पूर्व, आणि तुम्ही एका मिनिटात सिद्ध करायला नाही महाराज चुकत, कारण तुम्ही पुढे जाऊन बदललेला प्रवाह पाहता ना तिचा. हे महाक्षेत्र झालं. दुप्पट फळ आणि 6 ऋतू आहेत, 2-2 महिन्यांना ऋतू बदलतो त्यावेळेला. आणि उत्तरायण दक्षिणायाचा संध्याकाळ त्याला विषुव दिन म्हणतात. विषुव दिन कोणती संक्रांत असते शांतीराम त्यावेळेला? विषुव दिनाला ज्या वेळेला दक्षिणायन संपून उत्तरायण लागते, हां, विषुवयोग म्हणजे विषुवदिन म्हणावं त्याला. मिथुन, कन्या, धनु, मीन, तुला आणि मेषाची संक्रांत असते. अरे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला आणि मेषाची संक्रांती म्हणजे विषुवयोग, विषुवदिन. मिथुन, कन्या, धनु आणि मीन संक्रांती, तथा चंद्रग्रहण, सूर्यग्रहण. यावेळेला दिलेलं दान कितीही अल्प असेल तरी क्षय होते. राजन अग्निर अपत्यम प्रथमम सुवर्णम. गाव हा सुवर्ण अग्नीची प्रथम संतान आहे. तसं अग्नीची विष्ठाही सुवर्ण आहे, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. पण सुवर्ण अतिशय शुद्ध, अग्नीची संतान आहे म्हणून आपण देवमूर्तीवर सुवर्णाचे अलंकार घालतो. सुवर्ण निषिद्ध असतं तर देवावर अलंकार घालता आला नसता. भूमाता भगवान विष्णूची द्वितीय पत्नी आहे आणि गायी सूर्यकन्या आहेत, म्हणून सुवर्ण, गो आणि पृथ्वी या 3 वस्तूचं दान या पर्वावर करणार असेल त्याला सगळी दानं घडली. तू मला काय विचारलं होतंस? रहस्य दानाचं सांगा. हे मी रहस्य सांगितलं आहे, जनरल दान नाही सांगितलं. आणि मग दाखला वगैरे जाऊ द्या, उत्तंगाचं तप आधी जे आहे. ह्या काही काही कथा त्या तीर्था करतायत. मधु कैटभाचं वध वगैरे, कारण मधुसूदन म्हणजे मधु राक्षसाचा वध करणारा. ते काय विष्णूला वर माग बोलला होतो. मधु कैटभाला मारणार नाही कोणी, ना इंद्र ना चंद्र. देवानी त्यांना बोलावल्यावर सांगितलं तुम्ही मागाल ते वरदान देतो. त्यांनी विष्णूला सांगितलं तू आम्हाला काय देशील, तू वर माग आम्ही देतो तुला. मधु कैटभ बोलले. देवाने सांगितलं पाप गेलं, मी तुम्हाला मागतो तुम्ही मरा. सांगितलं आम्ही तर मरत नाही, कसे मराले सांगा. मधु कैटभाने सांगितलं विष्णूला तर आम्ही मरायचं म्हणजे जिथे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे काही नाही तिथे आम्ही मरू. आता विष्णू शरीरात 5 भूतं नाही आहेत, म्हणून दोघांना 2 बाजूला बसवलं. दोघांचे मुंडके मांडीवर घेतले आणि सुदर्शन चक्रानं कापून टाकले. त्यांचा जो मेद वाहला पृथ्वीवर तो एवढा होता. त्या दिवसापासून पृथ्वीला मेदिनी म्हणतात. मेदिनी नाव कधी पडलं? मधुसूदन. केवढे मोठे तपस्वी असतील विष्णूला वर द्यायची तयारी. तपस्वी तपामुळे प्राप्त झालं की नाही, पण राक्षस. काही लोक उत्कृष्ट वक्ते बोलणारे आहेत पण राक्षस, काही दान करणारे आहेत पण राक्षस. ही मोठी पंचायत आहे. रागावू नका बरं, मी तुमची क्षमा मागून सांगतोय. राक्षसांची संख्या ब्राह्मण वर्णात सगळ्यात जास्त आहे हल्ली. आणि हे जे कोट्याधीश तुमच्या अकोला नगरात का असेना, जे मोठे मोठे कोट्याधीश शेठजी आहेत यांच्यात राक्षसांची संख्या फार जास्त वाढलेली आहे. अनाचार, मदिरा, वेश्यागमन,
खाऊ नये ते खाणे. मग हे सगळे दोष यांच्यात आले, धनामुळे आले. आता ब्राह्मणात कशामुळे आले काय सांगू मी. ₹100 ₹5 नदीचं काम पूर्वी वामन करत. आता बरं ₹500 द्या, करते का नदीचं काम? हा नाही करत. मी त्याला सांगून टाकलं आहे, माझा शिष्य आहे तू शांताराम, और सब करना, तेरवी नदीचं काम नाही करायचं. मूर्ती आहे, प्रतिष्ठा आहे, चल जाएगा, कर लेंगे, ते पाप पुण्यासारखं करून देईल मी, चिंता नको करू, पण नदीचं काम करायचं नाही. पहिल्या दिवसापासून पिंडदान ते करणारे आहेत ना. का ते शुद्धी कशानं करावी? चांगला आपला वारकरी जा, भोसडीची मरा, येणे ना देणे, उद्धव काले नाना माधव का देना. मला तरी अजून गळ्यात माळ आहे, असतील काही एक्सेप्शन. हा माणूस सिनेमाला गेला किंवा टी व्ही पाहतात, हे मी कबूल करतो. पण मांस खाणारा, मदिरापान करणारा, ही वायात कामं करणारा कोणी वारकरी नाही दिसला. म्हणून माझा आग्रहाचा हट्ट असा आहे, होय होय वारकरी, माळ गळ्यात घाला. दोष आहेत महाराज. अरे माळ घाला, दोष निघून जातील, माळ कायम राहील. तुम्हाला पोहणं शिकायचं आहे, नदीत पाण्यात जावं लागेल ना. पोहता नाही येत, पाण्यात गेल्यावर पोहणं येईलच. माळेचा भयानक प्रभाव आहे तुम्हाला. का ते काष्ट आहे का नुसतं? कशाचं काष्ट आहे? आणि हात, तुमच्या गळ्यात घालणाऱ्याचा हात महत्त्वाचा आहे. प्रभाव कसा नाही होणार, परिणाम कसा नाही होणार, याकरता ही घाण आपल्यात शिरली नाही अजून. आणि कृपा आहे पांडुरंगाची, शिरणारही नाही. ज्यांच्या घरात ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, हरिपाठाचं पुस्तक आहे, माळ आहे, तिथे त्या पापाला दारातून आला की पळून जातो, तो येतच नाही आत. कारण हे महाअस्त्र आहे, ते महाअस्त्र. ज्ञानेश्वरी गाथा, सकल संत गाथा असेल तर बोलायचंच काम नाही. तुळशीची माळ अडकवलेली दिसते ना देवघरात, पाप येईल कसं? त्याला मरायचं आहे का? त्याला जिवंत राहायचं आहे. तिथं मरून जाईल, तिथे आल्यावर येतच नाही. याकरता सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग हे वैष्णव सोडून कुणाजवळ नाही. आणि माझा आग्रह, लहान लेकराला माळ घालण्यात मला आनंद नाही आहे, कारण त्याला त्याचं महत्त्व माहीत नाही, टिकवत नाही 10-5 वर्षाची लेकर. पण आफ्टर 12 इयर्स, कन्या असो की पुत्र असो, निदानता आवश्यक आहे. एखाद्या वेळेला बॅड सोसायटीमुळे कुकर्म करण्याची इच्छाही जरी झाली तरी माळेकडे दृष्टी गेल्यावर टळून जाईल ते. आता मान हलून राहिली तुम्ही आमच्या वेळेचा माळ, आता मान घाला. आता गोऱ्या मसनात गेल्यानं काय काय घालून त्याचा फायदा आहे? विनाकारण ₹10 खर्च करणार. जन्मभर बदमाशा केल्या, मान हलून राहिली, केली पुढे, काय केली, काय घालतात काय करतात त्याला. लग्न संबंध तुम्ही करता की नाही सगळे? वैष्णवाचं घर पाहत जा वारकऱ्याचं. गोरगरीब चालेल, धन तर झाडाची सावली आहे, आता जाता आहे. संस्कार अति महत्त्वाचे आहेत, त्यातल्या त्यात सुसंस्कार. राजा काय सांगते कथा तुम्हाला? अनावृत्त आवृत्त आहे. तुम्ही तप कराल, काहीतरी मिळवाल आणि लोकांना त्रास द्याल. 10,000 हजार वर्ष तप केलेलं आहे. ते हिरण्यकश्यपूंनी तप केलं म्हणजे जटेचा अग्नी सत्यलोकाला लागला, एवढं तप. पण वरदान मागतात तेही चुकीचं. आणि वर प्राप्तीनंतर सत्तेचा अहंकार झाल्यावर लोकांचा छळ करताना. मी तुम्हाला नारी करता कोणता धर्म श्रेष्ठ असं विचारलं त्यांनी. धर्मराज, आणि तरोतायाम तो सुफलाम करोती, माता पिचात राजेनंत शत्रुस्य निशा. त्याच्यानंतर सांगितलं नैव यज्ञक्रिया कश्चन श्राद्धम नोपवासकम या तू भर्तरी शुश्रूषा तथा स्वर्गम जय. तुझा हा श्लोक. आणि तुलसीदासांनी 2 चौपाया घातल्या आहेत, एक सारख्या आहेत. कसाही असो, ऐसे हूँ पति पर किए अपमाना, नारी पावे जमपुख दुख जाना. व्यास म्हणतात स्त्री करता नैव यज्ञक्रिया कश्चिन्न श्राद्धम, तिला यज्ञकर्म करण्याची गरज नाही, श्राद्ध करण्याची गरज नाही.
बायांनो, उपवास करण्याची ही गरज नाही. हा श्लोक वाचून दाखवून राहिलो, माझ्या खिशातलं नाही आहे. डोळे मोठे करून माझ्याकडे पाहू नका. कारण उपवासाचं काम नाही म्हटल्यावर तुम्हाला वाटतं मग गेले डाळिंब गेले, केळं गेली, भुईशेंगाच्या शेंगा गेल्या, द्राक्ष गेली, सगळं हे उपवासाच्या निमित्तानं तर जमते भलं. काजू गेले, बदाम गेले की नाही सगळे. उपवास म्हटलं की मग नोपवासकम गरज नाही आहे. त्यांच्याकरता धर्म फक्त योग्य वेळेवर पतीची शुश्रूषा. माणूस बाहेर गेला, अर्ध्या तासात येतो, माझा महत्त्वाचा टेलिफोन होईल तेव्हा लिहून ठेव किंवा लक्ष ठेवते. हात फोन तुला करणे आहे. घरी आल्यावर तिथे काय का फोन केला होता काय माझं लक्षच नाही राहिलं. हां, म्हणजे अमुख्य झालं ना. माणसाचं सांगणं अमुख्य झालं. काय वाचून राहिली होती त्या लोकमतला? सखी आली ती वाचून राहिली होती. मायबाई, बरोबर आहे ना माझं म्हणणं? ते आमच्या सुना वाचतात त्या पेपरची सखी बिकी म्हणून. तर आम्हाला काय काम आहे त्याचं? आमची सखी म्हणजे सखे ती मत्वा प्रसवम युदुक्तम. तुम्हीच सगळे सखे आहात. काय गेलं त्याची 25 लाखाची हुंडी गेली मातीत. महत्त्वाचा फोन कुठे लक्ष ठेवलं? काय सांगावं तुम्हाला? राजा, तुला सावधान होऊन ऐकशील तर मी एक गोष्ट सांगतो, कथाच सांगतो म्हणले. सांगा. हे आख्यान नाही, हे उपाख्यान आहे. कौशिक नावाचे तपस्वी ब्राह्मण आहेत. तुम्हाला माहीत आहे, मी भागवतात सांगितलेलं आहे. वेदपाठ करून राहिला आहे वृक्षाखाली बसून. एका पक्षिणीनं बीट टाकली. पक्षी तपस्व्याला क्रोध असतो. वर रागानं पाहिलं, ती लेखाची पक्षीण जळून गेली. आता त्याला केवढा अहंकार झाला की पहा माझा अधिकार. बीट टाकली, हगली, ती पृथ्वीवर पडली. त्याला अहंकार झाला, माझ्यासारखा तपस्वी कोणी नाही. 12 वाजता भिक्षेला गेले आणि ओम भवती भिक्षांदी. गृहस्थाचं घर होतं. त्या गृहस्थाचं घर, माणूस कुठेतरी बाहेर गेला. एकदा, दोनदा आणि तीनदा भिक्षांदेही म्हटलं. त्याच्यानंतर तिथे मागू नये, भिक्षाचा नियम आहे. त्या बाईनं आतून सांगितलं, महाराज 5 मिनटं थांबा. काय गं, एवढं काय महत्त्वाचं काम करते आहे? तिने सांगितलं की थकलेले माझे पती घरी आले आहेत, त्यांना मी जेवायला बसवलेलं आहे. आणि आता उष्मा फार आहे की नाही, गरमी, म्हणून हातात पंखा आहे. त्यांना वाढण्याचं काम आणि त्यांचं भोजन होईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. तुम्ही पंखा घेऊ नका बरं. घेतच नाही, मला माहीत आहे. हा फॅन लावून देता, पण आता हा जुना आहे, त्यावेळेला फॅन नसतील म्हणून सांगितलं. बुवा नवरा जेवायला बसला, गरमी होते, घाम येतो, हातात पंखा. हे आताच नाही आहे. तर तुम्ही म्हणाल, महाराज तर काल पोथीत ऐकलं आणि आणाल बाजारातून 20 रुपयाचा पंखा. तुरतरम पुरपुरम 3 मासम, 2-3 दिवस घालाल वारात, तिसऱ्या दिवशी पंखा तुमच्या कामी पडेल. हे काही गोष्टी लक्षात ठेवत जा. रागावला ब्राह्मण, उभा राहिला. पतीचं जेवण दिलं होतं. त्या माऊलीनं भिक्षा आणली. लाल डोळे होते रागानं. त्या पतिव्रतेनं सांगितलं, महाराज मी पक्षीण नाही. तुम्ही रागानं पाहिलं, पक्षीण जळून गेली की नाही आत्ता 10 मिनटापूर्वी, 15 मिनटापूर्वी. हो, मी पक्षीण नाही. तुला कसं कळलं? तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता म्हणून कळलं. आता कसं करावं? आम्ही ब्राह्मण लहान झालो आणि तुझा नवरा मोठा झाला. आधी मला भिक्षा वाढून मग त्याला वाढत राहिलीस तर काय बिघडलं असतं? त्याने सांगितलं नाही ना, धर्मभ्रष्ट झाला असता माझा. तुला फार अहंकार आहे. सांगितलं मला अहंकार नाही. अहंकार तुम्हाला आहे तपाचा. अर्धवट ज्ञान आहे माझं तुमचं. त्या स्त्रीने सांगितलं, क्रोध करू नका. माझं म्हणणं ऐकता काय? मी सांगितलं, सांग. ब्राह्मणाच्या क्रोधाचंच तो फळ आहे. समुद्राचं पाणी खारं झालं. अपेया सागरा क्रोधात धूर्त लावणं होतं का? हा, म्हणून ब्राह्मण तपस्वी यांचा क्रोध ओढून घेऊ नये.
दंडकारण्य ओस पडलं, ब्राह्मणाचाच क्रोध आहे. ब्राह्मणाचा तिरस्कार केला म्हणून वातापी अगस्त्य मुनीच्या पोटात पचला. ऐकून तर घेतलंच ते ना. सांगितलं, महाराज तुम्हाला हे नक्की माहीत असेल की स्त्री करता देव दुसरा नाहीच आहे पती सोडून. ते रिकाम्या वेळेचं आहे. काय फल आहे? अविशेषेण तस्याहम कुर्याम द्विजोत्तमः बलाकाहि त्वया दग्धारोषात तक्तविचिंतमया. तुम्ही एका बगडीला क्रोधानं जळून टाकले म्हणून तुम्हाला झालेला आहे अहंकार. क्रोध आणि मोह याचा त्याग केलेला ब्राह्मणाने महात्मा असतो. सत्य बोलतो, संतुष्ट आहे. गृहस्थाच्या घरी तुम्हाला भिक्षा मिळेल ना, 5 मिनटं वेळ लागेल. रागवायचं काय काम आहे? तुम्ही जितेंद्रिय नाही, धर्मावर तुमची दृष्टी नाही आहे. मला कसं ब्राह्मण मानावं? तुम्ही एक काम करा, धर्माचं ज्ञान आहे तुम्हाला, धर्माचं यथार्थ ज्ञान नाही आहे. धर्मव्याधम तत्कुरुः. तुम्ही असं करा, मिथिलापुरीला जा, जनकाच्या राज्यात. तिथे एक कसाई आहे व्याध, मांस विकणारा. त्याला विचारा धर्म काय आहे. गेले. मिथिलेला गेल्यावर व्याध मांस विकत होता आणि समोरून त्या ब्राह्मणाला येताना उठून उभे राहिले. सांगितलं, महाराज स्वागत आहे तुमचं, या. तुम्हाला त्या पतिव्रता स्त्रीनं पाठवलं ना. त्याला वाटलं वसूचं काय काय वायरलेस आहे यांच्याजवळ, हिला कसं काय कळलं असेल. म्हणजे त्या माऊलीची ग्रेड लक्षात आली ना त्याच्या. कौशिक ब्राह्मणाने सांगितलं, महाराज बरोबर आहे तुमचं. त्या पतिव्रतेनं प्रेरित केलं मला. तुझी प्रशंसा केली, तू तर खाटी गायस कसाई. इथलं सगळं आहे. आता धर्म व्याधश्च पुरुषाच्या सकतिते द्विजे. मला फार वेळ तर नाहीच आहे. स्थान तिला मला दाखवलं, मी बरोबर जागेवर पोहोचलो. कसाई खाना होता तो, इतरही कसाई होते, व्याध विकत होते ते. कौशिकाने सांगितलं, या गोंधळात ह्या सगळा गंदगी वास, मी थोडं एकीकडे जाऊन उभा राहतो, तू तिथे येतो म्हणा. अभिवादयित्वां भगवान स्वागतंते द्विजोत्तमम् अहं व्याधो. स्वागत आहे महाराज तुमचं. आणि मला शोधत तुम्ही इथपर्यंत आले. मी तर काही मोठा माणूस नाही आहे. ती पतिव्रता कसं काय पाठवलं, त्या देवीनं माझ्याकडे तुम्हाला पाठवलं. तिचा उद्देश मला कळला. त्याला विस्मय तर वाटलंच, पण काय विचारावं याला. आता काय विचारावं ते ठरवून घ्या. मार्कंडेय उवाच प्रविश्यच गृहम. इथे एकांतात उभं राहण्यापेक्षा माझ्या घरी चला. तो विचार करत होता, कसायाच्या घरी आपण ब्राह्मणावर जावं की नाही. सुरुवात मोठी विचित्र आहे. प्रविश्यचे गृहम रसम्येती, कसं करावं. आणि जावं तर लागलंच. त्या व्याधाने पंचशुद्धी स्वतःची केली, हातपाय धुतले, गोरडा केला आणि एक पवित्र आसन त्या ब्राह्मणाला बसायला दिलं. अर्घ्य दिलं, पाणी नाही दिलं प्यायला. अर्घ्य प्रदान करता येईल, प्यायला जल सांगितलं, तुम्हाला या स्थानातलं जल चालणार नाही. तात मांस विकण्याचं काम तुझ्या योग्य नाही आहे. मला संताप आहे, घोर कर्म तू का करतोस एवढा ज्ञानी असल्यावर. त्यांनी सांगितलं, मी वर्णव्यवस्था निर्माण नाही केली ना, देवानं केली. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. माझ्या 10-12 पिढ्यापासून माझे वाड वडील मांसच विकत आले, मी विकतो. स्वधर्मे निधर्मशया परधर्मो भयावा. धर्म आहे माझा, मी खात नाही मांस, विकतो. विष विकणारे तुम्ही शेतात टाकायला विष आणता फवारायला, तो विष पितो काय की विकतो. मग तुम्ही विष विकता तर पिऊन दाखवा थोडं. गाड हवा पिऊन कशात दाखवा. विकतो तो, त्याचं काम आहे ते. काय दिसलं त्याच्या घरात. विधात्रा विहितम पूर्वकर्म स्वात्म प्रयत्नात गुरुवृद्धौ सुशीर्ते मे द्विजोत्तमम. हे माझे म्हातारे आई आणि वडील आहेत.
मी प्रयत्नाने यांची सेवा करतो. म्हातारी आहेत, आंधळी आहेत, आंघोळ घालण्यापासून मला सगळं करावं लागते. मला मी सत्य सांगतो, मी यांना जीव घातल्या वाचून कधीही अन्नसेवन करत नाही. आणि हे झोपल्या वाचून मी झोपत नाही, कारण हे म्हातारे आहेत, कंबर दुखते, गुडघे दुखतात, मला अर्धी रात्रीपर्यंत यांचे हातपाय चोळून द्यावं लागतात. आणि नंतर मी झोपतो. सकाळी हे उठण्याच्या आधी उठतो. सत्यम वदेन अभ्यासते मिथा शक्ती. मी शक्यतोवर सत्य बोलतो, कधी कुणाची निंदा करत नाही. आणि दान करायला माझं धन नाही, परंतु तरीही माझ्या कमाईतला काही भाग मी नक्की दान करतोच. सेवक आहेत, भोजन आहेत, मला तर पोषण करावं लागेल ना. ब्राह्मणा धर्माचं रहस्य आहे. हे राजा जनकाचं नगर आहे. इथे एकही व्यक्ती वर्ण विरुद्ध वागणारी तुला सापडणार नाही. स्वकर्म निरत, आपापल्या कर्मात निरत आहेत. येशाम जनको राजा, फार दयावान आहे आमचा राजा, पण दुराचार्याला दंड केल्या वाचून राहत नाही. त्याचा पुत्र जरी असेल तरी दंडने त्यालाही दंड करील. त्याच्यामुळे जे दुष्ट लोक आहेत ते धर्मवानाला कष्ट नाहीत देत. आता पेपरला तर रोज तुमचे मिनिस्टर त्यांचे काट्टे काय काय दिवे लावून राहिले तुम्ही वाचताच रोज. बापाचं धन हरामाचं. आम्हाला खाली माना घालावं लागल्या, खाली माना. आम्ही तर म्हणतो की ही व्यक्ती चांगली आहे, पण हे काय माहीत असतं की तुमच्या काट्ट्याला रोज खर्चाला 20,000 रुपये पाहिजेत मेरी मेकिंगला, हे आम्हाला माहीत असते काय. म्हणजे तुमची कमाई किती झाली. काळं फासलं की नाही पक्षाधिकांना, काय वस्तूची प्राप्ती झाली. हर्ष होईल साधारण माणूस आहे. दुःखेष्वन विघ्नमना सुखेश विगतस्पृहा वीतराग वयक्रोधा स्थितधीर्मुनिरुच्यते. चुकीनं निंदित कर्म झालं, घाबरू नका, पुन्हा होऊ देऊ नका. तसं घडलं. एखाद्या माणसाने पापे प्रतिभा आहे तस्यात साधुरेव सदावेत. तुमच्याबरोबर वाईट बिहेवियर असेल, तुमचा जवळचा नातेवाईक असेल, अरे मी तर म्हणतो तुमचा पुत्र असेल, दुर्लक्ष करा त्याच्याकडे. का? कारण साधू संतांची संतान बापाचं प्रबोधन कधीच ऐकत नसतात. गुरुजीच्या पोराला दुसऱ्या गुरुजीची शिकवणी लावावी लागते, घरची ट्युशन चालत. इथं मोठी पंचायत आहे. आमचे कुटुंबी पूर्ण तृप्त असतात, त्यांना श्रवणाची गरज नाही. पुत्राचा बाप संत आहे, बायकोचा नवरा संत आहे, भावाचा, त्यांना काय, त्यांना माहीत आहे की हे तर आपल्याला आयतच मिळालेलं आहे, काय गरज आहे. त्यांना प्रबोधन होत नाही. का? डोळ्याला डोळा दिसत नाही म्हणून. महान दृश्यन्मातम पापो होते नित्यतः. पापी माणूस लोहाराच्या भात्याप्रमाणे फक्त जिवंत आहे, श्वास घेऊन राहिला आहे, बस. त्याच्या पलीकडे काही त्याला सत्ता नाही. द्विजश्रेष्ठ विद्या विनयन शोभते. श्रेष्ठ पुरुष आहेत ते विनयी असतात. आणि मूढ माणूस फक्त अहंकाराचं पोषण करतो. ज्याप्रमाणे सूर्योदय झाला की वस्तू प्रगट होतात दिवसात, दुसरं काही अर्थ नाही त्याला. मूर्ख माणूस जर असेल न लोको राजते मूर्खा केवळ आत्मप्रशंसा, त्याची खूण त्याला सांगतो. त्याची स्तुती केल्यावर तो मेढकासारखा फुकतो, जाणून घ्या मूर्छित बुद्धी आहे, मूर्ख आहे. तो निंदा नाही पचवू शकत. स्थूल्य निंदा मौनी, याचा काय अर्थ आहे. मी तुम्हाला तर गीता सांगेन, एक दोन प्रवचन जास्त सांगू. विद्वान पुरुषाची कांती नाही बिघडत, पण निंदा केली की त्याची कांती बिघडून जाते. स्तुती केली की तोंडावर तेज येईल. प्रशंसेचा त्याग करावा लागेल. भूमंडलात सन्मानित माणसं दोन्ही टाळतात. नियम पाळा. तुम्हाला अनेक दाखले इथे तसे देता येतील. खदन्न गच्छामि सहन्न जल्पे गतन्न शोचामि कृतन्न मन्ये द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन किम कारणम भोज भवामि. कालिदास म्हणतात
खदन्न गच्छामी, चालत असताना कधी खात नाही. सहन्न जल्पे, बोलत असताना हसत नाही. गतन्न शोचामी, गत गोष्टीची चिंता करत नाही, खेद करत नाही. आणि कृतन्न म्हणणे, मी हे मोठं काम केलं असं बोलत नाही. आणि 2 माणसं बोलत असतील त्यात तिसरा कधी जात नाही. ही 5 कामं मी करत नाही. जो करतो तो मूर्ख आहे. किम कारणम भोज भवामी मूर्ख. कुणाची निंदा, मान प्रतिष्ठेची प्रशंसा, ठीक आहे पाप घडलं, पण खऱ्या मनापासून जर तुम्ही पश्चाताप कराल तर पापापासून सुटाल. आणि निश्चयाच्या वेळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय करा मी पुन्हा असं पाप करणार नाही, घडू देणार नाही. तर दुसरं काय. दानानं अवशेष वस्तूचा उपयोग करावा की करू नये. संध्या केल्यानंतर उरलेलं पाणी टाकून द्यावं लागते. ते उपयोगाला आणता येत नाही, पिता येत नाही का. गुरुशुश्रुतम सत्यम अक्रोधम दानमेवच एवं चतुष्टयम ब्रह्मचारी. ब्राह्मणा, शिष्टाचारी जे पुरुष असतात त्यांच्या ठिकाणी 4 गुण असतात. गुरुसेवेत तत्पर राहणे, सत्य भाषण करणे, क्रोधाचा अभाव आणि शक्तीनुसार दान. त्याला शिष्ट माणूस म्हणतात. तुम्ही शिष्टाचा अर्थ वेगळा करतात, तसं नाही आहे. शिष्टाचार पाळतो तो शिष्ट. वेदाचं सार आहे सत्य. सत्याचं सार आहे इंद्रिय निग्रह किंवा संयम. आणि इंद्रिय संयमाचा सार आहे त्याग. आणि त्यागाचं सार आहे शिष्ट माणसांचं आचरण. त्यात विद्यमान राहो. यद्याचर श्रेष्ठ सत्य देवेतरो जना. म्हणजे एथ वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवती तेची येर आचरिती सामान्य सकळ. याच्यावरची ओवी मारूची अतिमहत्त्वाची आहे. कमलाभ्योती नामम दयात्रा जगत्पुराणी संतरम. ब्राह्मणा, शरीर एक नदी आहे. 5 इंद्रिय त्यातलं जल आहे. आणि लोभरूपी मगर त्यात राहतात. जन्म आणि मृत्यूच्या दुर्गम प्रदेशात वाहते ती. धैर्यरूपी नावेचा उपयोग करून या दुर्गम स्थानातून तुला पार व्हावं लागेल. गीता तुम्ही रोज वाचता, रूपक वाचताच. अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवै रणनदी कैवर्तका केशव. सदाचार असेल तर संताची ओळख होईल. वेशावरून संत ओळखल्या जात नाहीत. खाण्यापिण्यावरून संत ओळखल्या जात नाहीत. पांढऱ्याचं भगवं केलं, नंगार आला तरी संत नाही. तुम्ही नाही ओळखू शकत. तुम्ही ओळखू शकता. कोण पुरुष ओळखतो? ज्याच्या ठिकाणी सदाचार आहे, शास्त्रसंमत आचारानं संपन्न पुरुष निश्चित रूपानं संताला ओळखू शकतो. नाही तर संत होऊनच संताला जाणावं लागते. असंत संताला जाणू शकत नाही. सदाचार संपन्न व्हा. त्रैविध्य वृद्धाशुचय हो. श्रेष्ठ, पवित्र आणि मनस्वी, सदाचारी, गुरुसेवक, जितेंद्रिय यांना शिष्ट म्हणतात. ही व्याख्या महाभारताच्या. दानानं अवशेष वस्तूचा उपयोग करता येतो. तुम्ही ब्राह्मणाला जीव घातलं, अन्नदान केलं, उरलेलं अन्न शेष तुम्हाला जेवण्याचा अधिकार आहे का? शेष आहे, त्याला काही इलाज नाही. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायत. न्यायपूर्वक लोकयात्रेचा निर्वाह करा. धर्माचं रक्षण करा. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. आम्हा हेची करणे का? चकार तुकोबारांनी वापरला आहे. आत्मकल्याण करून घ्या. दृष्टी स्वच्छ ठेवा. दृष्टी स्वच्छ म्हणजे संशयरहित असणे. संशयाहून थोर पाप नाही. विनाशाची वावर आहे सकल प्राण्याकरता. प्रत्येक ठिकाणी संशय घेऊ नका. तुम्ही रात्री झोपता, सर्प आहे, विंचू आहे, काहीतरी होईल, मराल, झोपता की नाही? मग विश्वासानं झोपता की नाही? संशयित माणूस रात्रभर जागेल, कसं कराल? उन्नतीची इच्छा असेल,
लज्जावान व्हा, लाज ठेवा थोडी, क्षमावान व्हा, शम दम, आणि संशयाचा संपूर्ण त्याग करा. का? त्याला सुखाचं कारणच नाही काही. संशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. सर्वत्र दया नका दाखवू. दया फार चांगली आहे, पण सर्वत्र नाही. का? दया तिचे नाव भूताचे पालन आणिक निर्दालन कंटकाची तुकोवरायची दया आहे. शांती दया क्षमा रिद्धी याही पाहता मजूपादी ही माऊलीची दया आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, शांती ही उपाधी आहे, दया ही उपाधी आहे, रिद्धी सिद्धी हे उपाधी आहे. दया उपाधी फार मोठी उपाधी आहे ती. क्षमेचा उपयोग उपाधी होईल असं करू नका. विदस्तु भगवान दुस्तरम ही प्राकृतम. हे सगळं व्याध सांगून राहिलं आहे. पूर्वजन्मात केलेली जी कर्म आहेत त्याला दैव असं म्हणतात. उल्लंघन नाही करता येत त्याचं. कर्म दोष जनित व्याधाच्या घरी जन्म आहे माझा. पूर्वजन्मात काही दूषित कर्म माझ्याकडून घडली, त्या पापामुळे मी कसायाच्या घरात जन्म घेतला, पण कर्माला मी स्वतंत्र आहे की नाही. माझा जन्म मागच्या जन्मातल्या पापामुळे झाला, ठीक आहे, पण ब्रह्मन त्या दोष निवारणाकरता मी प्रयत्नशील आहे. मी कुणाचा अपमान करत नाही आणि कुणाला खुपेल असं कधी बोलत नाही. विधात्यानं ब्रह्मदेवानं मृत्यू निश्चित केलेली आहे. आता तुला वाटेल मी प्राण्यांना मारतो, विधिनाही पूर्वे निमित्तम घातको भवेत. याला व्यतिरेकांना नका लावू. मला जी ही हिंसा करावी लागते, कोणाला कापतो आम्ही? बाजारात जाता तुम्ही, 1000 बोकड आहेत, त्यातले 50 बोकड आणता. कोणते आणताय तुम्हाला कळते काय? 2000 बैल चोरट्याच्या बाजारात आहेत, तुम्ही 2च बैल आणता. तेच का आणता? हा तुमचा ऋणानुबंध आहे पूर्वीचा. तो ऋणानुबंध फराला आल्यामुळे ते जीव, त्यांच्याकडे कर्ज आहे तुमचं, तेच तुम्ही विकत आणा. 10-20 वर्ष तुमचा नांगर ओढून ते फेड करतात त्या ऋणाची. ज्यांचं आयुष्य संपलेलं आहे, मृत्यू निश्चित आहे, तेच पशु आम्ही कापतो आणून. काय 1000तले 1000 आणतो काय? 10, 20, 50 आणतो. कोणते? आता तुम्ही येथे हजारो माणसं आहात. साधा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं माझी माळ कोणाकोणाला आहे, हात वर करा. शेकडो माणसं हात वर कराल. आता मी विचारतो, इतरांच्या गळ्यात माळ आहे पण माझी नाही, इतरांची, याचं काय कारण सांगा? याचं कारण आहे फक्त ऋणानुबंध. काय कारण आहे? ऋणानुबंध कारण आहे. कौन गुरु कोण चेला, ऋणानुबंधाचा संबंध आहे. पूर्वजन्मात अपूर्ण राहिलेलं कर्म, इच्छा, द्वेष समुत्थेन, ते या जन्मात पुन्हा जन्म मलाही घेणे भाग आणि तुम्हालाही घेणे भाग. मला रंगनाथ महाराजासारख्या सिद्ध पुरुषाची महात्म्याची प्राप्ती झाली, पुण्य आहे माझं. ही त्यांच्या हाताची माळ आहे. मग त्यांचीच आहे काय? काही माणसं चंद्रभागेत पाण्यात माळ ठेवली की घातली, चालत नाही. लक्षात ठेवा, हे ऋणानुबंध फलाला येतात. आणि ज्याची दीक्षा रक्षा असेल त्याच्याकडे आलं. दीक्षा करणाराकडे रक्षा येते, तुमच्याकडे नाही येत. मी तुम्हाला दीक्षा दिली, रामकृष्ण हरी म्हणा म्हटलं, तुम्हाला माळ घातली ना, रक्षा माझ्याकडे आली, तुमच्याकडे नाही आहे. का? म्हणून तर तुम्हाला म्हणतो मी, ऋणानुबंध फार विचित्र असतो. राजा, मी कसाही तुला वाटतो, हे घातक निमित्त आहे. मी जर इतर काही कामाकरता हिंसा केली असती तर दोषाचा भागी झालो असतो. मी मारलेल्या पशुचं मांस विकतो, मारत नाही मी. त्यांचा सदुपयोग करा, आमचं काही घेणं देणं नाही आहे. मान अधर्म आहेत. हे गौतम बुद्धाचा सिद्धांत आहे, हिंसा करू नका.
मग मांस का खातात? ते म्हणतात आम्ही मेलेल्या जनावराचं खातो, मारलेल्या जनावराचं नाही खात. आम्ही मारून नाही खात. जे नैसर्गिक मृत झाले, जपानमध्ये जे हॉटेल्स आहेत ना, मला फार आश्चर्य वाटलं पहिल्यांदा वाचून. इथे मेलेल्या जनावराचं मांस मिळेल, 4 टाइम्स किंमत आहे त्याची. 4 पट महाग का? तर मेलेली जनावरं कुठे आहेत? तुम्ही हजारो पशु कापता, ते मांस मिळेल. पण नैसर्गिकरित्या मेलेल्याचं मांस एखादं जनावर सापडणार मेलेलं. आणि बुद्ध धर्म आहे तिथे, बुद्धांचा तर नियम आहे, मांसाहार कराल तर मेलेल्या जनावराचं खा, मारलेलं नाही. अन्वय व्यतिरेक पाहून घ्यावं लागेल याचं. पूर्वजन्माची कर्म फार विचित्र असतात. ज्याप्रमाणे नदीच्या पाण्यात 2 काष्ठ एका ठिकाणी येतात, संयोग होतो, पुन्हा वियोग होतो. संयोगाचा वियोग ठरलेला आहे, वियोगाचा संयोग हे सगळं ठरलेलं आहे. म्हणून ऋणानुबंध जाणावा. स्वेच्छेनं ज्ञानपूर्वक जीवहिंसा करता येत नाही. तुम्हाला तर माशी नाही मारता येत. औषध्याम विरुद्धैश्चैव पशवो मृग पक्षिणानादि भूता भूतानापि श्रेते श्रुती. औषध, अन्न, तृण, लता, पशु, मृग, पक्षी संपूर्ण प्राणी आहेत हे, आणि अनादी कालापासून ह्यांचा उपयोग आहे. श्रुती म्हणते जीवो जीवस्य जीवम, म्हणजे बोकड कोंबडे मारून खायचा अर्थ नाही आहे. वनस्पती आहे, लिंबाच्या झाडाला जीव आहे की नाही? तुम्ही रस पिता की नाही त्याचा? पाला चावता की नाही? औषधी बनवता की नाही? हे जीवो जीवस्य जीवनम. तुम्ही जिवंत राहता, तुम्ही जीव, वृक्षही जीव, औषधीही जीव. याकरता एक दुसऱ्याचं अन्न आहे. तृण तृण, गवत, गवत एवढं वाढलं, जीव आहे की नाही? गाईला न खाऊ दिलं ना, हिंसेचं पालन केलं तर गाई मरून जातील. म्हणून गाईला तृण खाऊ द्यावं लागेल. कारण उद्भय, स्वेद, जारज, अंड ज्याचं ग्रेडिंग आहे. उद्भय स्वेद ज्याला खाईल, स्वेद कोणाला? अरे अंड ज्याला खाईल, अंड जारज. याप्रमाणे हा जो क्रम आहे तो तुला लावून घ्यावा लागेल. संपूर्ण प्राणी अनादी कालापासून एक दुसऱ्याच्या अन्न म्हणून उपयोगी पडतात. फर्टिलायझर आहे, खत आहे की नाही? अनेक जीव, कीड, किटकूल खतात हजारो लाखो आहेत. ते तुम्ही शेतात टाकता, ते मरून जातात, आणि तुमचं ज्वारीचं कणूस वर येते, तुम्ही ते खाता, तुम्ही जिवंत राहता. जीवजीवस्य जीवन आहे. ते जीव मेले, तुम्हाला जगवलं. राजान क्षमाशील जे असतात ना, तर धंदा हा शब्द आहे. धंदा वेगळा, द्विजोत्तमा हा. आणि स्वधर्म, मी जी हिंसा करतो किंवा मांस विकतो हे स्वधर्माचरण करतो, धंदा नाही करत. नो कमर्शियल. मला दुसरं काही करता येईल, पण हानी आहे धर्माची, करता येत नाही. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तधर्मम. आता काही लोक म्हणतात शेती उत्तम आहे, काही लोक म्हणतात व्यापार उत्तम आहे, काही लोक म्हणतात अनेक अनेक प्रकारचं. ही सगळी मतमतांतर आहेत. ब्राह्मणा, पशुवर आक्रमण करून त्यांचा वध करणे आणि खाणे, वृक्ष औषधी, हे तुम्ही तोडून त्याचं औषध करा, पण निर्जीव करून कापून टाकून औषध बनवू नका. पण काही औषधं मुळाची बनतात, त्याला नष्ट करावं लागते. वनस्पतीचं मुळावाचून होत नाही. जलात नाना प्रकारचे जीव आहेत, तुम्हाला सगळ्याला माहीत आहेत. तुम्ही पेलावर पाणी पिता, किती लक्ष जीव मरतात तुमच्या पाण्यात, यू नो व्हेरी वेल. बरं, तुम्ही म्हणता निर्जंतुक पाणी करू, 4 थेंब टाकता तरी जीव मारता. पिता तरी मेले, निर्जंतुक पाणी केलं तरी मेले. पण पाणी पिता त्यात तुम्हाला पाप नाही लागत, पण निर्जंतुक करून पिता तुम्हाला पाप लागेल, हिंसा झाली. हे फार सूक्ष्म धर्मतत्व आहेत, कळावं लागेल. फळात जीव आहेत, जलात आहेत. अरे तुला हे धर्माधर्म कळले नाहीत अजून. जीवापासूनच जीव ज्ञानही धारण करतो, जीवनही धारण करतो. म्हणून एक जीव दुसऱ्या जीवाला आर म्हणतो. बेडूक आहे, जीभ काढून बसला आहे, तो काही ध्यान लावून बसला नाही, स्वस्थ आहे. तो वाट पाहतो की माझ्या जिभेवर माश्या किती बसतात. बगळा पाण्यात उभा आहे, एक तंगडी करून तप करून आला, तप नाही आहे.
मासे माझ्या भोवती फिरताना मी पाहतो, पण मोठा मासा आला की पकडू. मग काय त्यानं काय भाकरी खाव्या? हे त्या बगड्यानं काय खावं? नाव नका ठेवू त्याला, त्याचा आहार आहे मासा. तुमचा आहार नाही, तुम्ही खाता, बगडा बरा. तुम्ही वाईट, तुमचा आहार नाही आहे तो. तुमच्याकरता भाकरी आहे, पोळी आहे, भात, अन्न आहे की नाही. हे अन्न असूनही तुम्ही मांस खातात, तुम्ही तर नरकाला जाल, बळगा नाही जाणार, कारण त्याचं भोजन आहे ते. हे तुम्हाला कळावं लागेल. आकाशापासून पृथ्वीपर्यंत जीव भरलेले आहेत, कुठेच काही खाली नाही. श्वास घेता किती मरतात, किती मेले. अभिमान शून्य श्रेष्ठ पुरुष जे असतात ना, ते या तत्वाला जाणतात. स्थूल दृष्टीनं पाहाल तर संसारात जीव हिंसा नाही हे शक्यच नाही. स्वयंपाक करताना, दळताना, निवडताना, शेत पेरताना हे सगळी हिंसाच हिंसा आहे. क्रिया नाही सोडतात. अहिंसा आयाम तो नृत्य आहे तो तुझ्यात्मा हा. माऊली तर 16व्या 13व्या अध्यायात सांगते की अहिंसा म्हणजे रोमावरूनही हात फिरू नका, ते जिवंत आहेत. जी यती असतात ना, ते अहिंसा धर्माचं पालन करतात, परंतु तरी तर ते हिंसा करतात. कशी होईल हिंसा? अरे बाबा, यत्नपूर्वक चेष्टा केली की हिंसा घडली.